नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्ट सेकंड इयरची अलॉटमेंट डिस्प्ले झालेली आहे. तुमच्या लॉग मध्ये गेल्यानंतर इथे लेफ्ट साईडला ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 1 प्रिंटच्या खाली कॅप 1 अलॉटमेंटचा ऑप्शन अवेलेबल आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅप 1 ची अलॉटमेंट दिसेल. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला जो प्रिफरन्स आहे प्रिफरन्स दिसेल सगळ्यात अगोदर. तर सगळ्यात आधी काय करायचं, प्रिफरन्स नंबर चेक करायचं. प्रिफरन्स नंबर 1 जर असेल तर तुमचं जे आहे कॉलेज ते ऑटो फ्रीज झालेलं असेल. याचाच अर्थ असा की तुम्हाला पुढचा राऊंड करता येणार नाही आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर ऍडमिशन या पहिल्या राऊंड मध्येच घ्यायचं आहे. ठीक आहे. 1 नंबरचं ज्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेलं आहे त्यांच्यासाठी. ज्या विद्यार्थ्यांना 2 नंबर किंवा त्याच्या पुढचं कॉलेज अलॉट झालं असेल अशा विद्यार्थ्यांनी त्यांना 2 चान्स आहेत की जे कॉलेज अलॉट झालेलं आहे तिथे घ्यायचं असेल तर ते फ्रीज करू शकतात. नसेल घ्यायचं तर ते बेटरमेंटचं ऑप्शन चूज करू शकतात. बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज असतं आणि बेटरमेंटचा अर्थ असा होतो की त्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज रिझर्व्ह ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यापेक्षा चांगले ऑप्शन दुसऱ्या राऊंडमध्ये टाकायचे आहेत. ठीक. दुसऱ्या राऊंडमध्ये त्याच्यापेक्षा चांगले ऑप्शन तो टाकेल. दुसऱ्या राऊंडमध्ये जर चांगल्या कॉलेजपैकी कॉलेज लागलं तर ठीक आहे, नाही लागलं तर पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज त्यासाठी रिझर्व्ह राहील. ठीक आहे. हा त्याचा अर्थ होतो. आणि अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, तुमचा प्रिफरन्स अलॉटमेंट चेक करून घ्यायची आहे. याच्यामध्ये मेन जी गोष्ट आहे ती इथे बघा, तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ वगैरे, मेल फिमेल चेक करून घ्या. कॅटेगरी, कॅन्डिडेट कॅटेगरी जी आहे हीच कॅटेगरी ऍडमिशन कॅटेगरी आहे का हे एकदा कन्फर्म करा तुम्ही. ओके. बऱ्याच वेळेस काय होतं, आपली कॅटेगरी असते ही आणि ऍडमिशन कॅटेगरी या ठिकाणी चेंज झालेली असते है ना. तर ते बघून घ्या. त्याच्यानंतर बाकी काय, प्रिफरन्स वगैरे चेक केल्यानंतर तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स प्रोसेस करायची आहे. त्यामध्ये अपडेट सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस मध्ये गेल्यानंतर मे बी आता हे उद्या ऍक्टिव्हेट होईल किंवा आता जर झाली तर आता करायची, एवढी गडबड करू नका है ना. कारण हे उद्यापासून सुरू होईल आणि ही प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर मी तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स प्रोसेस कशी करायची, फ्रीज करायचं की बेटरमेंट करायचं हे उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर करून घ्या. टेलिग्रामचा ग्रुपची लिंक पण अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन रिलेटेड डिस्कस करू शकता. थँक्यू.